अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। खराब ग्रह असल्यास काय करावे? तर मित्रांनो, कधी शनीची पीडा असते, कधी शनी खराब असतो, तर कधी गुरु खराब असतो, तर राहू सुद्धा खराब असतो। तर मित्रांनो, ज्यांना कुणाला राहू अशुभ स्थानात आहे तर असल्यास सर्वसाधारण थोडेसे काही मी उपाय सांगत आहे तुम्हाला। तर ज्यांना राहू अशुभ स्थानात आहे तर त्यांनी स्वतःचा वजना इतकेच कोळसे वाहत्या पाण्यात सोडावेत। अडलेले सरकारी कामे या कोणतेही तुमच्या कामामध्ये अडचणी येत असले तर ते कामे लवकर होतात आणि हा उपाय तुम्हाला 3दा करावा लागतो। वाराचा काही नेम नाही आहे, तर तुम्ही कोणत्याही वारी हा उपाय करू शकतात। तर मित्रांनो, जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल, जे कोणी दत्तप्रभूचे परमभक्त असाल, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। तर माझे दत्तप्रभूचे भक्तांनो, माझं हे उपाय तुम्ही करून खुशी व्हाल। तर तसंच तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा शेअर करत राहा, त्यांना सुद्धा काही लाभ भेटेल। तर मित्रांनो, अजून एक मी उपाय सांगत आहे की राहूसाठीच, तर सलग 41 दिवस तुम्ही शनिवारी 41 शनिवारी एक शनिवार सुद्धा न सोडता वाहत्या पाण्यात अख्खं नारळ, म्हणजे न सोललेलं नारळ तुम्हाला पाण्यात सोडायचं आहे, वाहत्या पाण्यात। त्याने सुद्धा तुम्हाला रुकलेले कामही होतील आणि तुम्हाला घरात समृद्धी नांदेल, हर एक अडचणीचा मार्ग मोकळा होईल। तर मित्रांनो, हा सुद्धा तुम्ही उपाय करून बघा। आणि शनिवारी मोहरीचे तेल दान द्यायचं आहे। जर तुमच्याकडे कोणी दान घेत असेल तर त्यांना जबरदस्तीने कोणाला दान द्यायचं नसतं। तर कोणी तुमच्याकडे दान घ्यायला तयार असेल तर त्यांना तुम्ही दर शनिवारी मोहरीचं तेल दान द्यायचं आहे। त्याने सुद्धा तुमचे कामं थांबलेले होणार आहेत। तर मित्रांनो, हे उपाय तुम्ही सर्वांनी करून बघा, नक्की तुम्हाला ह्याच्यामध्ये यश भेटणार आहे। तर मित्रांनो, ह्याचा लाभ घ्या तुम्ही। तर आजच्या व्हिडिओला मी इथं समाप्त करत आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपायासोबत पुन्हा भेटूया आपण। तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय महाराज की जय। दत्तात्रयची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहू दे। तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार।